हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत व जाळीदार इडली कशा पद्धतीने बनवायची हे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी इझी आहे, ती तुम्ही कधीही बनवू शकता व नाश्त्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे व शरीरासाठी अगदी हलकी फुलकी असा एक साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही इडली बनवल्यास तुमची इडलीसुद्धा अगदी मऊ व जाळीदार होईल। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा ही इडली अतिशय आवडेल। तर चला तर मग आता आपण ही इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी आता आपण इथे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर यासाठी आपण 3 कप तांदूळ व 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1/4 असं प्रमाण आहे त्याचं। तर ते आपण 6 ते 7 तास भिजवून त्यानंतर ते मिक्सरला ग्राइंड करून व आपण ते रात्रभर भिजवून घेतलेले आहे। त्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या इडल्या अगदी मऊ आणि जाळीदार बनणार आहे। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा। तर आता आपण इथे घेतलेले आहे एक इडलीचं भांडं। तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्या इडल्या करपणार नाहीत। तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक छोटा लिंबाचा काप। तर आता आपण इडलीच्या भांड्याला ऑइलिंग करून घेऊ, म्हणजे मग आपल्या इडल्या त्याला चिटकणार नाहीत। तर अशा प्रकारे आपण सर्व भांड्यांना तेल लावून घेणार आहोत। तर आता आपण इथे सर्व भांड्यांना तेल लावून घेतलं आहे। तर आता आपण ह्या इडलीच्या पिठामध्ये घालणार आहोत इनो। तर या इनोने काय होते, आपल्या इडल्या अगदी मऊ लुसलुशीत होतात। तर त्यावर आपण घालूया थोडंसं पाणी व याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। याच्याने आपलं बॅटर अगदी फ्लफी असं होतं। तर आता आपण त्याला एकाच डायरेक्शनने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। तर इथं आपलं बॅटर अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स झालेले आहे। तर आता आपण इडल्या बनवायला घेऊ। तर असे चमच्याच्या साहाय्याने असे बॅटर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर सर्व बॅटर आपण अशाच पद्धतीने त्यामध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता हे सर्व बॅटर घालून घेतल्यावर आपण याला इडलीच्या भांड्यामध्ये प्लेस करून घेऊ। तर अशाच प्रकारे आपण सर्व बॅटर घालून घेऊ। आता आपण गॅस ऑन करून त्यावर आपलं भांडं ठेवून देऊया व त्याला 10 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या इडल्या बनवून तयार होतील। तर आता इथे 10 मिनिट झालेले आहे। आपण चेक करूया आपल्या इडल्या झाल्या आहेत की नाही। तर हे बघा, आता आपण याला काढून घेऊयात। आता हे थंड झालेलं आहे। आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व इडल्या आता काढून घेणार आहोत। तेल लावल्यामुळे अगदी सहज ह्या इडल्या काढल्या जातात, म्हणजे त्या भांड्याला चिटकत नाहीत। बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेणार आहोत। हे बघा, आपण सर्व इडल्या आपल्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। या इडल्या अगदी मऊ लुसलुशीत व किती जाळीदार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता। तर हे खाण्यासाठी सुद्धा अतिशय सॉफ्ट अशा आहे। तर बघा, आपल्या इडल्या बनवून तयार आहेत। त्याबरोबर मी सर्व केली आहे शेंगदाण्याची चटणी। तुम्ही ओल्या नारळाची किंवा लाल चटणीसोबत सुद्धा हे खाऊ शकता, तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे। हे बघा, तर अशाच प्रकारे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा व हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अशाच नवनवीन रेसिपी बघायला भेटतील। व चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।